समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या प्रत्येकाच्या घरात विविध देवी देवतेचे टाक असतात, जसं की तुळजापूरची अंबाबाई, खंडेराव महाराज, त्यानंतर महालक्ष्मी माता, त्यानंतर काहींची कुलस्वामिनी असते एकविरा देवी, माहूरगडची रेणुका. तर ह्या प्रत्येक देवी देवतेची प्राणप्रतिष्ठा आपल्याला घरात आणल्यानंतर करावी लागते. तर प्राणप्रतिष्ठा कशी करायची, काय करायचं, अभिषेक कसा करायचा, देवीला नैवेद्य काय दाखवायचा, ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आणि खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ब्राह्मणाशिवाय आपल्या घरच्या घरी आपल्या देवीची प्राणप्रतिष्ठा करू शकतो. यासाठी लागणारं साहित्य आणि त्यानंतर पूजा कशी मांडायची ते आपण बघून घेऊया. तर तुम्हाला सर्वप्रथम असं एक लाल बसनं चौरंगावर आथरायचं आहे. त्यानंतर असं एक तांदळाचा स्वस्तिक काढायचा आहे. त्यानंतर पूजेसाठी लागणारं साहित्य पंचामृत, फुलं, चंदन, त्यानंतर गंगाजल, अक्षत, पाणी, देवीला तुमच्याकडे जर ओटीचं सामान असेल तर ते, नैवेद्यासाठी साखर किंवा इतर कोणताही गोड पदार्थ, आणि त्यानंतर कुंकू आणि हळद. आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं असतं, तर देवी आणल्यानंतर किंवा कोणतीही मूर्ती टाक तुम्ही सर्वप्रथम आणल्यानंतर तो 1 किंवा 3 दिवस तुम्हाला तांदळात ठेवायचा हा नियम आहे. तर ज्या वेळेला तुम्ही कोणती मूर्ती किंवा कोणताही देव आणाल तर ते सर्वप्रथम तुम्हाला तांदळात किंवा गव्हामध्ये, धान्यामध्ये ठेवायचे असतात. आणि नंतर हे धान्य तुम्ही घरात स्वयंपाकामध्ये वापरायचं असतं. आणि नंतरच तुम्हाला देवीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे. मूर्ती आणल्यानंतर, टाक आणल्यानंतर लगेच कधीही प्राणप्रतिष्ठा करायची नाही. तो टाक किंवा मूर्ती तुम्हाला 1 दिवस किंवा 3 दिवस तांदळात किंवा इतर कोणत्याही धान्यात ठेवायची असते. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं असतं, तर देवीचा अभिषेक करून घ्यायचा आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मूर्ती आपल्याला तांदळातून काढल्यानंतर त्या मूर्तीवर तुम्हाला असा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करण्यासाठी ताम्हणात तुम्ही मूर्ती ठेवायची आणि त्यानंतर पंचामृताने देवीला स्नान घालायचं. स्नान घालत असताना कोणता मंत्र म्हणायचा, तर तुम्हाला जो देवीचा येतो तो मंत्र म्हणायचा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र, किंवा श्रीं नमः, किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणा. मी सर्व मंगल मांगल्ये हा मंत्र म्हणत आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आता हे आपण स्नान घातल्यानंतर मूर्ती आपल्याला स्वच्छ करायची आहे. मूर्ती स्वच्छ केल्यानंतर आपल्याला ती मूर्ती इथे तांदळावर ठेवून काही सेवा करायच्या असतात. तर ह्या सेवा करताना तुम्ही श्री सूक्ताचं 16 वेळा पठण आणि त्यानंतर एक देवीचा पाठही करू शकता, दुर्गा सप्तशतीचा, किंवा तुम्हाला देवीची जी कोणती सेवा येत असेल ती सेवा तुम्हाला ह्या दिवशी करायची असते. तर स्थापना करते वेळी देवीचा कोणताही एक मंत्र म्हणत राहा. तुम्हाला जो मंत्र येत असेल तो मंत्र म्हणा आणि देवीची स्थापना करा. आपल्या घरात जो काही टाक आहे त्याची स्थापना करणं आणल्यानंतर हे अनिवार्य असतं. आणि आपल्या कुलदेवी देवता ह्या तर आपले रक्षण करता असतात, त्यामुळे आपण यांचं स्थापना करणं महत्त्वाचं असतं. तुम्हाला हळदी, कुंकू आणि अक्षत देवीच्या टाकावर व्हायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फूल अर्पण करायचं आहे. तुम्ही जे काही सेवा करताना देवीची त्यावेळेला मंत्र म्हणणं खूप महत्त्वाचं आहे. कोणताही मंत्र म्हणत राहा. तुम्हाला जो मंत्र जमेल तो मंत्र म्हणत राहायचा आहे. तर इथे मी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र म्हणत आहे. आता पुष्प अर्पण केल्यानंतर तुम्हाला चंदन, देवीला चंदनाचा लेप करायचा असतो. काही जण हळदी कुंकूसारखंच देवीला रोज चंदन लावतात. चंदन लावल्यामुळे आपल्या घरावर अनिष्ट किंवा इतर काही गोष्टी येतात त्या तुम्हाला त्याच्यावर लावायच्या असतात, म्हणून त्या टाळायच्या असतात. म्हणून तुम्ही चंदन देवीला आणि इतर देवांनाही रोज लावलं तर चालतं. आणि त्यानंतर आपल्याला देवीला फुलाने तुम्हाला यावरती अत्तर लावून घ्यायचं आहे. तर मी आता देवीला अत्तर लावते फुलावर.
तुमच्याकडे असेल तर लावा, नाहीतर नाही लावलं तरीही चालेल. आपल्याला फुलावर असं अत्तर लावून घ्यायचं असतं आणि नंतर ते देवीच्या टाकाला पायांना त्याचा स्पर्श करायचा असतो आणि यानंतर आता आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो. तर मी इथे खडी साखरेचा नैवेद्य दाखवत आहे. त्यानंतर आपल्याला आई भगवतीला अलंकार अर्पण करायचे असतात. तर तुमच्याकडे जे काही अलंकार असतील ते तुम्हाला अर्पण करायचे आहे. मी इथं बांगडी आणि गजरा देवीला अर्पण करत आहे. यानंतर आता तुम्हाला याच्यावर सेवा कोणती करायची आहे, तर सेवा तुम्हाला श्री सूक्त 16 वेळा, त्यानंतर आई भगवतीचा एक मंत्र, एक माळ. मंत्र कोणता म्हणायचा आहे, तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ह्या मंत्राचं तुम्हाला 108 वेळा जाप करायचा आहे. त्यानंतर गोड नैवेद्य करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही पूजा दिवसभर अशीच ठेवायची असते. पूजा तुम्ही लगेच काढायची नाही आणि तुम्ही जो हा टाक ठेवलेला आहे तोही लगेच पूजेतून काढायचा नसतो. टाक तुम्ही दिवसभर असाच ठेवायचा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला आपल्याला सेवा करायची आहे, देवपूजा करायची आहे, त्यावेळेला हा टाक तुम्ही देवपूजेत ठेवायचा आहे. आता हा टाक ठेवल्यानंतर जो तुमच्याकडे आधीचा टाक असेल तो विसर्जन करायची पण एक विधी असते. तुम्हाला माहीत नसेल तर मी यावरती व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता की आपल्या मूर्ती खंडित झाल्या किंवा खराब झाल्या तर त्या विसर्जन कशा करायच्या याचा पण विधी असतो आणि हा सोपा आणि साधा प्राणप्रतिष्ठेचा विधी आहे. जर तुम्हाला अभिषेक करायचा असेल तर पाण्याने किंवा गंगाजलाने 108 वेळेला तुम्हाला कोणताही मंत्र म्हणून देवीचा अभिषेक करायचा असतो. तर मी तुम्हाला इथं साधी आणि सोपी अशी पूजा दाखवलेली आहे. तुम्ही प्राणप्रतिष्ठा कोणत्याही मूर्तीची करायची असल्यानंतर अशीच करा. आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, हे जे तांदूळ आहेत आपण देवीचा टाक ठेवलेले, हे तुम्हाला फेकून द्यायचे नाहीत किंवा पक्ष्यांना घालायचे नाही. हे तांदूळ तुम्हाला आपल्या स्वयंपाकात वापरायचे आहे. कारण आपण ज्या वेळेला काही पूजेमध्ये साहित्य वापरतो त्यावेळेला आपल्या मंत्राने आणि त्या मंत्राच्या ज्या उच्चाराने ज्या ऊर्जा निर्माण होतात, स्पंदने निर्माण होतात, ते त्या वस्तूमध्ये त्याचा काही अंश उतरलेला असतो. त्यामुळे ते जर आपण ग्रहण केलं तर आपली मानसिक स्थिती, वैचारिक बुद्धी आणि अडचणी कमी व्हायला सुरुवात होते. त्यामुळे तुम्ही हे जे पूजा केलेले कोणतंही साहित्य, नारळ किंवा इतर काही जे असतं ना, ते फेकून द्यायचं नसतं कधीच, ते वापरायचं असतं. आणि देवीला या दिवशी तुम्ही एक नारळही अर्पण करायचा आहे. हा नारळ काय करायचा, तर हा नारळ तुम्हाला दुसऱ्या दिवशी याचा प्रसाद करायचा आहे किंवा खीर करून तुम्हाला खायची आहे. जर तुमच्याकडे ज्या दिवशी तुम्ही देवीच्या घटाची स्थापना करता या दिवशी जर तुमच्या घरात कुणीही इतर सवाशीण जर व्यक्ती आली, स्त्री आली, तर ती देवी स्वरूप म्हणून ह्याच नारळाने तिची ओटी भरायची असते. तर हे खूप शुभ मानलं जातं. आई जगदंबा स्वतः तुमच्या घरात आले असं समजा. कारण हे श्रीफळ आपण ज्या वेळेला अर्पण करतो त्यावेळेला आपण आई भगवतीला प्रार्थना करायची आहे की माझ्याकडून काहीही चुकून उकून सेवेमध्ये काही जर चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा कर. तुझी कृपा आशीर्वाद आमच्या कुटुंबावर सदैव राहू दे, अशी प्रार्थना करून तुम्ही हा नारळ अर्पण करायचा आहे. त्या दिवशी सवासीन आली तर नारळ नक्की ओटी भरा, नाही आली तर हेच नारळ तुम्ही दुसऱ्या दिवशी पूजा करून खाऊ शकता. असे सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्ही देवीच्या मूर्तीची किंवा इतरही टाकाची प्राणप्रतिष्ठा करू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. काही प्रश्न असल्यास विचारू शकता आणि सेवा अशा नक्कीच करत राहा. श्री स्वामी समर्थ.